तर आज मी काय करू? माझी नोकरी गेलीये. मी कशी उभी राहू? मला कोणाचा आधार नाहीये. कुणीतरी काहीतरी केलं म्हणून मी तेच करते, तर हे योग्य नाही. तुम्हाला स्वतःला काय छान येतं, काय जमतं, स्वतःचे प्लस पॉइंट्स ओळखा आणि त्यातनं काय मार्ग काढता येईल तो काढून घरातल्या अडचणींवर मात कशी करता येईल, फायनान्शियली उभं कसं राहता येईल, हे विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेला मी ॲडमिशन घेतली. सी-ए मी करत होते आणि फायनल इयरला असताना काही अडचणींमुळे मला ते सोडायला लागलं आणि त्यावेळेला वेगवेगळ्या माध्यमातून प्रिंट मीडियातनंच मी वेगवेगळ्या लोकांशी कनेक्ट होत होते. तर त्याच वेळी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी बघत होते, की ज्या वेगवेगळ्या माध्यमातनं व्यवसाय करण्यासाठी पुढे येत होत्या. आणि मग मी ठरवलं, की आपल्याला असं काही करून बघता येतंय का? पण ती एक वेळ होती, की ज्या वेळेला मी ठरवलं मी आज व्यवसाय करायचा आहे, तेव्हा मी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काही करता येईल का? म्हणून मी सुरुवात केली आणि तो आमच्या आयुष्यातला किंवा उडानच्या आयुष्यातला, माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. पण एकमेकास सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंथ याच हेतूने, याच एकत्र येण्याच्या सूत्राने आम्ही बांधले जातो. मी माझ्या व्यावसायिक मैत्रिणींना कायम सांगते, की व्यवसाय सुरू करताना तुमच्या समोर हजारो, लाखो आव्हानं येतील. पण जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर तुम्ही त्याच्यावर अगदी नक्कीच मात करू शकता. हॅलो, नमस्कार. मी पल्लवी धामणे-रेखी. उडान, झेप घेणाऱ्या प्रत्येकासाठी हा माझा व्यावसायिक ग्रुप आहे आणि त्याच निमित्ताने आज मी इथे महाराष्ट्र आयडलच्या प्लॅटफॉर्मला आलेली आहे. तर माझी सुरुवात जशी सगळ्यांची होते, लहानपण माझं मालेगाव सारख्या शहरात गेलं आणि 12वी पर्यंत माझं एज्युकेशन झाल्यानंतर पुण्यात मी अ, पुढच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आले. त्यावेळेला मी ॲडमिशन घेतली. सी-ए मी करत होते आणि फायनल इयरला असताना फिजिकल काही अडचणींमुळे मला ते सोडायला लागलं. त्यानंतर काय करायचं असा प्रश्न होता. पण लहानपणापासूनच मला लिखाणाची, वाचनाची आवड होती आणि त्या माध्यमातनं मी लेख लिहिणं, कविता करणं असं सगळं काही मी करत होते त्यावेळी. आणि मग माझी वाचनाचीच आवड कुठेतरी माझ्या याच्यात ट्रान्सलेट होऊ शकते का? मला त्यात काही जॉबच्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात का? असं मी सर्च करत असताना मी जर्नलिझमला ॲडमिशन घेतली. साइड बाय साइड माझं एम-कॉम सुरू होतं आणि जर्नलिझम मी करत होते. जर्नलिझमला ॲडमिशन घेतल्यानंतर 2 वर्षाच्या कोर्सनंतर मी सकाळ सारख्या मोठ्या वृत्तपत्रामध्ये ट्रेनी रिपोर्टर म्हणून जॉइन झाले आणि त्यानंतर तिथेच ट्रेनिंग घेतल्यानंतर वेगवेगळ्या लेख लिहिण्याची जी काही सराव असतो, प्रॅक्टिस असते, ती तिथे भरपूर झाल्यानंतर मी थोडे दिवस फ्रीलान्सर म्हणून काम केलं आणि मग 2000 साधारणतः 6-7 च्या कालावधीमध्ये माझी डिग्री झाल्यानंतर 2007 मध्ये मी प्रभात या वृत्तपत्रामध्ये जॉइन झाले. त्यानंतर लगेचच मला पुढची संधी लोकमत सारख्या अजून मोठ्या वृत्तपत्रामध्ये मिळाली. 2008 ते 2013 त्यानंतर मेहता पब्लिशिंग हाऊस आणि त्यानंतर पुन्हा सकाळ असा 2000 साधारणतः 19 पर्यंतचा माझा प्रवास म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी मी पत्रकारितेत घालवला. तर आम्हाला कंपल्शन होतं कुठेतरी ऑफिसला जाणं हे मॅन्डेटरी होतं. त्यामुळे मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय काही करता येईल का या दृष्टीने मी विचार करत होते. तर त्याच वेळी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी बघत होते, की ज्या वेगवेगळ्या माध्यमातनं व्यवसाय करण्यासाठी पुढे येत होत्या. आणि मग मी ठरवलं, की आपल्याला असं काही करून बघता येतंय का? त्या दृष्टीने मी पण जरा ऑनलाईन सेलिंगचा अभ्यास केला. गोष्टी मागवता येतायत का? ते सेल करून बघता येतायत का? पण त्यावेळेपर्यंत मला एक गोष्ट चांगली कळली होती, की सेलिंगपेक्षा आपण मॅनेजमेंट स्किल्स आपले खूप चांगले आहेत. रादर ऑफिसमध्येही 10 वर्षाची जॉब करत असताना हे कुठेतरी हॅमर होत होतं, की हिचे मॅनेजमेंट स्किल्स चांगले आहेत किंवा हिच्याकडे एक व्यावसायिक दृष्टिकोन आहे. ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी कोणीतरी सुचवत असतं. आपण त्या गोष्टी ऐकतो आणि एका कानाने सोडून देतो. पण ती एक वेळ होती, की ज्या वेळेला मी ठरवलं मी आज व्यवसाय करायचा आहे, तेव्हा मी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काही करता येईल का? म्हणून मी सुरुवात केली आणि सुरुवात झाली उडान झेप घेणाऱ्या प्रत्येकासाठी या ग्रुपची. 1 जानेवारी 2022
या वेळेला आमची ही सुरुवात झाली. आणि ही सुरुवात मी फक्त माझ्यापासून म्हणजे फेसबुकला एक ग्रुप ओपन करून केली. त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक मैत्रिणींना सेलिंगची अपॉर्च्युनिटी ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने देण्याचा मी निश्चय केला. तर ऑनलाईन पद्धतीने तर ग्रुप सुरू झाला, पण मार्च महिन्यापर्यंत 3 महिन्यात काय करता येईल म्हणजे ऑनलाईन तर व्यवसाय मैत्रिणींना देण्यासाठी मैत्रिणी जॉईन होत होत्या, त्यांच्या प्रोडक्टच्या पोस्ट टाकत होत्या. सुरुवात झाली होती. कुठेतरी 100, 150, 200 असे मेंबर्स गोळा व्हायला लागले होते. त्यानंतर विचार केला की चला प्रदर्शनाच्या माध्यमातून ऑफलाईन प्लॅटफॉर्म देऊन बघूया. आणि तो आमच्या आयुष्यातला किंवा उडानच्या आयुष्यातला, माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. उडानचं पहिलं एक्झिबिशन फक्त आणि फक्त 8 स्टॉलच्या सुरुवातीच्या याच्यावर सुरुवात झाली. एका छोट्या खाणी सिंहगड रोडलाच रोड टच मी एक जागा घेऊन तिथे ही सुरुवात केली. 8 स्टॉल असलेलं ते एक्झिबिशन इतकं सक्सेसफुल झालं की त्याने मला एक उभारी मिळाली. यानंतर पुढेही एक्झिबिशनच्याच माध्यमातून आपण आणि इतर लोक आपल्या बरोबरचे जे आपले व्यावसायिक मित्रमैत्रिणी आहेत ते प्रगती करू शकतील हे ध्यानात आलं आणि सुरुवात झाली एक्झिबिशन्स करण्याची. त्या 2022 मध्ये दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अंदाज घेत, जागेचा अंदाज घेत, व्यावसायिक गोष्टींचा अंदाज घेत आम्ही सुरुवात करत होतो. आणि त्यानंतर 2023 पर्यंत दर महिन्याला कुठला ना कुठला सणवार, कुठले तरी ऑकेजन्स घेऊन आम्ही एक्झिबिशन्स करायला सुरुवात केली. आजच्या घडीला 2024 मध्ये उडानची 2022-23 मध्ये आणि 24 मध्ये उडानची 30 पेक्षा जास्त एक्झिबिशन झालेली आहेत. 5000 पेक्षा जास्त ग्राहक जोडले गेलेले आहेत. हॅपी कस्टमर्सच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांना जोडतो आहोत आणि उडानचं दिवसागणिक व्यासपीठ हे वाढतं आहे. आज माझ्याकडे 50 ते 70 स्टॉल एका इव्हेंटमध्ये सहभागी होतात. त्यांच्याकडे ज्वेलरी, कुर्तीज, ड्रेसेस, ड्रेस मटेरियल, साडीज, पॅक फूड प्रोडक्ट्स, लाईव्ह फूड स्टॉल्स असे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. कॉस्मेटिक्स असतात, काहींकडे फुटवेअर्स असतात, किड्स वेअर्स असतात. इतके वेगळ्या प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत हँडमेड ज्वेलरी पासनं आणि त्या प्रत्येकीला उडानच्या माध्यमातून आज प्लॅटफॉर्म मिळतो आहे. याच्यासारखं समाधान देणारी गोष्ट दुसरी असूच शकत नाही. सुरुवात अगदी छोट्या व्यावसायिकापासून सुरुवात झाली. कमीत कमी दरात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देत, जास्तीत जास्त फुटफॉल देत व्यवसाय कसा देता येईल यावर माझा भर असतो आणि त्याचमुळे उडानचं नाव एका उंचीवर नेण्यात आज मदत होते आहे. डे बाय डे प्रत्येक सणावाराला, संक्रांत असू दे, पाडवा असू दे, दिवाळी असू दे, दसरा असू दे, होळी असू दे, दर वेळेला कुठल्या ना कुठल्या थीमनुसार वेडिंग थीम असतील, किड्स फेला असेल, अशा वेगवेगळ्या थीम्सवर आम्ही काम करत एक्झिबिशन्स घेतो आहोत. आणि कुठेतरी छानसं असं 8 स्टॉलपासून सुरुवात झालेल्या एक्झिबिशनची हळूहळू सोसायटीतनं 2-3 सोसायटीत एक्झिबिशन केल्यानंतरच उडानची जी भरारी होती ती 35 स्टॉल्स, 40 स्टॉल्स, 45 स्टॉल्स असं करत करत आज 60 ते 70 स्टॉल्स पर्यंत येऊन पोहोचले आहे. आणि तेव्हा एक गोष्ट हायलाईट झाली की आता आपल्याला छोटे लोकेशन्स पुरणार नाही. तेव्हा आम्ही एका मोठ्या लोकेशन्सवर म्हणजेच मोठे हॉल्स घ्यायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये कधी एसी बँक्वेट हॉल असतात, कधी नॉर्मल हॉल्स असतात किंवा कधी ओपन ग्राउंड असतात. प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही एक्झिबिशन लावतो तेव्हा ॲज अ ऑर्गनायझर म्हणून मला वेगवेगळ्या लेवलला जे काही अनुभव येतात तसेच माझ्या पार्टिसिपेंट्सला पण फुटफॉलमध्ये वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन अनुभव येतात. पण एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंथ याच हेतूने, याच एकत्र येण्याच्या सूत्राने आम्ही बांधले जातो आणि डे बाय डे आम्ही प्रगती करतो आहोत. तर उडानचं जे यश आहे त्याच्या मागे मी माझी सातत्याने मेहनत, माझ्या पार्टिसिपेंट्सचा हिम्मत ह्या सगळ्या गोष्टी असतानाच मला घरातही तेवढीच साथ मिळते. माझे मिस्टर कायम माझ्या पाठीशी उभे असतात. जेव्हा मी जर्नलिझम करत होते, जर्नलिझममधनं मी एका लेवलला कोरोनामध्ये येऊन की नाही आता आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट असं मी जेव्हा ठरवलं त्यावेळेला त्यांनी 100% मला पाठिंबा दिला. माझ्या आईबाबांनी मला पाठिंबा दिला, माझ्या सासू सासऱ्यांनी मला पाठिंबा दिला. इतकंच काय तर माझ्या 4 वर्षाच्या मुलानेही मला पाठिंबा दिला. म्हणजे त्याची शाळा असू दे,
त्याचे बाकीचे काही व्यवधानं असू दे, पण या सगळ्यातनंही आठवड्यातनं किंवा महिन्यातनं 3 दिवस एक्झिबिशनसाठी उभं राहायचं, 24 तास तिथे उभं राहायचं म्हटल्यानंतर घरातनं आणि सगळ्या व्यावसायिक मैत्रिणींचा जो काही पाठिंबा असतो तो मी अनुभवला. त्यातली एक महत्वाची गोष्ट सांगते की 30 एक्झिबिशन्स करत असताना असं कधीच होत नाही की आपण कायम फिट असतो किंवा काय. पण एखाद्या वेळेला आपण तापाने आजारी पडलो तर काय? तर त्यावेळेला माझ्या व्यवसायाची धुरा माझ्या मिस्टरांनी, पंकज रेखी यांनी व्यवस्थित उचलून धरली आणि ती सुद्धा एक गोष्ट खूप महत्वाची आहे. मी माझ्या व्यावसायिक मैत्रिणींना कायम सांगते की व्यवसाय सुरू करताना तुमच्या समोर हजारो लाखो आव्हानं येतील, पण जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही त्याच्यावर अगदी नक्कीच मात करू शकता. पण मग त्याच्यासाठी काय करायचं? तर त्याच्यासाठी तुमची इच्छाशक्ती दिसली पाहिजे. काहीही होऊ देत, मला ही गोष्ट करायचीच आहे. घरात मग कितीही अडथळे येऊ देत, कितीही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ देत, पण मला जेव्हा 3 दिवस एक्झिबिशन्स करायचे आहेत, तेव्हा मी पूर्णपणे 100% तिथे देणार. आणि सकाळी सुरुवात झाल्यापासून तर डे बाय डे शेवटपर्यंत तिथे तग धरून थांबणं किंवा व्यवसाय कसा करतो आहोत आपण, त्याच्यामध्ये आपण इंटरॅक्शन करणं, लोकांशी बोलणं, आलेल्या संपूर्ण कस्टमर्सचं 100% निरसन करणं, त्यांना आपलं प्रोडक्ट आवडतंय का त्याच्यावरचे फीडबॅक घेणं, त्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये चेंजेस करून ते नव्याने त्यांना दाखवणं, ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. बऱ्याचदा लोक म्हणतात की अरे फुटफॉल नाही आला, अरे आमचा बिझनेस नाही झाला, पण मार्केटिंग खूप महत्वाचं आहे. दर महिन्याला तुमचा चेहरा लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन पोस्टिंग आणि ऑफलाईन व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. ती तुमची इन्व्हेस्टमेंट असते. ती इन्व्हेस्टमेंट आहे हे समजणं, त्या समजातून पुढे जाणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक व्यवसायाची गणितं वेगळी असतात. तसेच त्याचे यशस्वी होण्याचे फंडेही वेगवेगळे असतात. पण म्हणून त्याने ते केलं तर मी हेच करेल हे योग्य नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा युनिकनेस, USP पॉइंट शोधणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुमची युनिकनेस तुम्ही शोधतात, प्रोडक्टमध्ये ते तुम्ही देतात, तेव्हा तुमच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि तीच तुमची जो पॉइंट असतो प्रोडक्टचा हायलाइट करणारा, तोच तुम्हाला यशस्वीतेकडे घेऊन जातो. तसंच उडानचं जे कस्टमर्स बरोबरचं रिलेशन्स आहे, जे पार्टिसिपेंट्स बरोबरचं रिलेशन आहे, हा आमचा USP पॉइंट आहे. बऱ्याच एक्झिबिशनच्या माध्यमातून मी जेव्हा लोकांशी बोलते तेव्हा आम्हाला हेच कळतं की लोकांना आपण हवे आहोत. वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या माध्यमातून आपण त्यांना व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स देतो आहोत. अंडर वन रूफ ते एका ठिकाणी येऊन सगळ्या प्रकारचं त्यांचं दैनंदिन जीवनाला आवश्यक असणारं सगळ्या प्रकारचं शॉपिंग ते करू शकतात. आजकाल मॉल हा ट्रेंड जाऊन प्रदर्शन हा ट्रेंड येतोय. त्याच्या मागचं लोकांना मिळणारं सॅटिस्फॅक्शन, त्यांना त्यांच्याच बरोबरीच्या लोकांकडनं मिळणारी ट्रीटमेंट, त्यांना आवडणारी प्रोडक्ट्स आणि त्यांना हवं ते कस्टमायझेशन करून घेता येणं, हा त्यातला खूप मोठा पार्ट आहे की जो आजकाल ऑनलाईन शॉपिंग म्हणा, म्हणजे ऑनलाईन बरेच अमेझॉन सारखे प्लॅटफॉर्म असताना किंवा फ्लिपकार्ट सारखे किंवा अजूनही बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म असताना जेव्हा लोक प्रदर्शनांना भेटी देतात, तिथनं वस्तू खरेदी करतात, तेव्हा त्याच्यातली जी खात्रीलायक बाब असते ती अशी असते की आपण हाताने परखून घेऊ शकतो आणि आपल्याला हवं ते बदल आपल्याला हवी ती व्यक्ती त्यातलं करून देऊ शकते. त्यामुळे प्रदर्शन हा एक वेगळा मुद्दा जरी असला तरी घरातून व्यवसाय करणाऱ्या महिलेला जर का आजच्या जगात टिकायचं झालं, उभं राहायचं झालं, तर आज मी काय करू? माझी नोकरी गेलीये, मी कशी उभी राहू? मला कोणाचा आधार नाहीये. अशा कारणांपेक्षा मी काय करू शकते? मी व्यवसाय कसा सुरू करू शकते? मला त्यात नवीन काय करता येईल? कुठला व्यवसाय मी करू शकते? अगदी तुमच्याकडे 100+ ऑप्शन्स आहेत, ज्यातनं अगदी बेकरीच्या कोर्सपासून सुद्धा लोक येऊन पेस्ट्रीज विकतात, केक्सच्या ऑर्डर्स मिळवतात आणि आपला व्यवसाय सेट करतात. लाईव्ह फूड स्टॉलच्या माध्यमातून आज लोकांचे प्रदर्शन केल्यानंतर स्वतःचे असे आउटलेट सुरू होत आहेत. बेडशीट विकणाऱ्या महिला आज घरातनच घर सांभाळून, व्यवसाय सांभाळून प्रदर्शनाच्या माध्यमातून बेडशीट असू दे, साडी असू दे, ड्रेस मटेरियल, कुर्तीज असू दे, आज त्यांचे स्वतःचे स्टुडिओज झालेले आहेत किंवा त्यांचे स्वतःचे घरातनच प्रदर्शनांच्या माध्यमातून मिळालेल्या व्यवसायाच्या बेसिसवर त्यांचे कस्टमर सेट होऊन घरातनं ते आज यशस्वी व्यवसाय करतायत. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःची हिंमत बांधणं,
स्वतः काय करता येईल याच्यावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. कुणीतरी काहीतरी केलं म्हणून मी तेच करते तर हे योग्य नाही. तुम्हाला तुम्हाला स्वतःला काय छान येतं, काय जमतं, स्वतःचे प्लस पॉइंट्स ओळखा आणि त्यातनं काय मार्ग काढता येईल तो काढून घरातल्या अडचणींवर मात कशी करता येईल, फायनान्शियली उभं कसं राहता येईल, हे विचार करणं खूप गरजेचं आहे. आज सगळेच जण नोकरी करतात. मग मी पण नोकरी करणार. पण नोकरी करताना तुम्हाला 10 तास घराच्या बाहेर राहता येत नसेल, तर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय कमीत कमी पैशात सुरू करणं याच्यासारखा एक ऑप्शन उपलब्ध असताना तो तुम्ही जरूर ट्राय करावा असं मला वाटतं. आणि उडानविषयी सांगायचं झालं तर उडानचं UDAAN उडान ग्रुप या नावाने तुम्ही Facebookला सर्च केलं तर तुम्हाला उडान ग्रुप नावाने आमचा ग्रुप बघायला मिळेल. आज ऑल ओव्हर महाराष्ट्र हा ग्रुप पसरतो आहे, वाढतो आहे. सगळ्या कस्टमर्सच्या मदतीने आम्ही पुढे जातो आहोत आणि उडान त्याचबरोबर उडान फेस्टिवल नावाने आमचं फेसबुक पेज आहे आणि इन्स्टा आयडी पण आमचा आहे. त्याच्यावर तुम्ही जरूर सर्च करा. आमचे खूप सारे व्यावसायिक तिथे 8,000 पेक्षा जास्त व्यावसायिक आणि सेलर्स आहेत, तसेच बायर्सही या ग्रुपमध्ये आहेत. ते जरूर तुम्हाला मदत करतील. हवे ते प्रोडक्ट्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसंच तुम्हाला सांगायचं म्हणजे महाराष्ट्र आयडॉलने मला ही जी काही संधी उपलब्ध करून दिली इथे येऊन त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उडानविषयी बोलण्याची, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते. आणि माझी मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती जरूर सांगा. आणि आत्तापर्यंत उडानच्या पेजला लाईक केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा आणि महाराष्ट्र आयडॉलच्या पेजलाही सबस्क्राईब, लाईक नक्की करा. थँक्यू.